नागपूर रवी भवन इथं मंत्री रामदास आठवले यांनी मंत्रालयाच्या विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी आढावा बैठक घेतली। यावेळी आठवलेंनी ज्येष्ठ नागरिक अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंध कायद्यातील पीडितांना आर्थिक मदत, सफाई कामगार, मुद्रा योजना अनेक विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला। ITI जागांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 7,004 जागांची वाढ झाली। प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 1,57,000 जागा उपलब्ध झाल्या। मात्र सरकारी संस्थांच्या तुलनेत खासगी संस्थांमध्ये वाढ अधिक आहे। राज्यात BEd, BPEd आणि BEd, MEd या तिन्ही अभ्यासक्रमासाठी आता एकच सामायिक CET होणार आहे। व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। CET आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी म्हटलंय, शैक्षणिक वर्ष 2027-28 पासून हा निर्णय लागू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। इंधन दरवाढी विरोधात सांगलीमध्ये काँग्रेसनं आंदोलन केले। भाजप सरकारच्या विरोधात पेट्रोल पंपासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली। पेट्रोल डिझेलचे वाढलेले दर कमी करावे तसंच इंधन पुरवठा सुरळीत ठेवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यात NSUI आणि युवा सेना आक्रमक झाली। पुण्यातील मॉडर्न कॉलेज समोर NSUI कडून आंदोलन करण्यात आलं। नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा। या प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेनं 20 मे रोजी देशभरात लाक्षणिक बंद पुकारलेला आहे। बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या अनैतिक स्पर्धेविरोधात हा बंद पुकारला आहे। या बंदमध्ये पुणे शहरासह जिल्ह्यातील 15,000 औषध विक्रेते सहभागी होणार। राज्यात उन्हाचा तडाखा वाढलेला आहे। विदर्भातील अकोला, वर्ध्यात तापमान थेट 46 अंशावर गेले। वर्धा, अमरावती आणि अकोल्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला। विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र असल्याचं दिसतंय। राज्यातील तब्बल 15 शहरांमध्ये कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवण्यात आले। छत्रपती संभाजीनगर शहरात कमाल तापमान 42.4 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले। 3 दिवसानंतर तापमानानं 42 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला। त्याचबरोबर किमान तापमान 28.9 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं। तर येत्या 5 दिवसात शहरातील कमाल तापमान 40 ते 41 अंश आणि किमान तापमान 27 ते 28 अंशादरम्यान राहील असा अंदाज आहे। पुण्यात गेल्या 2 दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानात किंचित घट नोंदवण्यात येते। तर पुढील 5 दिवसात हवामानात फारसा बदल होणार नसल्यानं तापमान स्थिर राहणार आहे। पुढील 2 दिवसात शहरात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी कोकणची वाट धरली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांनाही पर्यटकांची पसंती मिळते। रत्नागिरी, गुहागर, दापोली या तालुक्यातील पर्यटन स्थळांबरोबरच जिल्ह्यातील अन्य ठिकाणी या पर्यटकांची गर्दी होती आहे। कलाकार दिगंबर नाईकही या समुद्र किनाऱ्यावर आनंद घेताना दिसतात। आजच्या काळात माणूस अलिशान गाड्या आणि महागड्या प्रवासामागे धावत असताना खेड तालुक्यातील पाईट गावातील शंकर हिंगले मात्र रोज घोड्यावरून शेतात जातात। वाढतं पेट्रोल दर, खराब रस्ते आणि गोवंश आधारित शेती यामुळे त्यांनी हा मार्ग निवडला। ट्रॅक्टरपेक्षा बैल आणि गोपालनावर आधारित शेतीच जमीन टिकवते असा विश्वास ते व्यक्त करतात। बुलढाणा जिल्ह्यातील रोहना प्राथमिक आरोग्य केंद्रात घाणीचं साम्राज्य पाहायला मिळते। आरोग्य केंद्र परिसरात मोठ्या प्रमाणावर दारूच्या बाटल्यांचं खत तसंच वैद्यकीय वेस्ट मटेरियल पडून असल्याचं चित्र समोर आले। परिसरात अस्वच्छता पसरल्यानं रुग्ण आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला। यावरून आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं।